अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। अयोध्या नगरून आलेल्या जे पवित्र अक्षता आहेत, आज नांदगड गावामध्ये प्रत्येक घरोघरी, प्रत्येक वार्डमध्ये आणि गल्लीमध्ये आपला जे युवा वर्ग आहेत त्यांनी एक एक ग्रुप करून ते वाटपायचं एक काम चालू आहे। मी या वेळेला विनंती करीतो की बाबा ती पवित्र अक्षता तुमच्या घरोघरी येऊन युवा वर्ग द्यायला, त्या अक्षतेला फार पवित्र भावनेने आपलं स्वीकारा आणि तुमचं देवघर असेल किंवा पवित्रमय आणि कुठे स्थान घरी असतेच त्या तिथं ठेवून ते पूजन करा। आणि दिनांक 22 रोजी सोमवारी जे अयोध्या नगरीमध्ये अयोध्या राम मंदिर जे निर्माण झालेलं आहे त्या राम मंदिरमध्ये बालराम आणि राम लल्लाचा प्रतिष्ठापना सकाळी 11 ते दुपारी 1 असा पवित्र शुभ मुहूर्त आहे। त्या शुभ मुहूर्तामध्ये ते 11 ते 1 राम लल्लाचा प्रतिष्ठापना कार्यक्रम तिथे होणार आहे। त्या संदर्भात आपण तुमच्या घरी तुमचा कुटुंबिक असू दे किंवा गल्लीमध्ये सगळे मिळून असू दे किंवा तुमच्या कॉलनी असते तिथं असू दे, वार्डमध्ये सगळे मिळून असू दे किंवा जवळचं मंदिरमध्ये असू दे, तिथे तुम्ही आपण सगळे तिथे जाऊन भक्तिमय कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळे जमायचं आहे। तुम्ही भजन करा किंवा भक्तिगीत गायन करा आणि कुठल्याही भक्तिमय कार्यक्रमामध्ये 11 ते 1 आम्ही सगळे सामील व्हायचं आहे। आणि तेवढंच नव्हे, त्यावेळेला आपली प्रार्थना करायचं आहे की पूर्ण जगात शांती होऊ दे, बंधू बांधवत्व वाढू दे, सगळ्या दृष्टिकोनातून जगमध्ये शांती निर्माण होऊन सुवस्थित प्रमाणे जग पुढे जाऊ दे असं राम लल्लाकडे आम्हाला प्रार्थना करायचं आहे। तेवढंच नव्हे तर या प्रतिष्ठापना समारंभ झाल्यानंतर संध्याकाळी ते 4 ते 5 नंतर जो रात्र होते ते त्या टायमाला प्रत्येक घरोघरी, प्रत्येक मंदिरात, असं पूर्ण गावात जसं आम्ही दीपावली साजरा करतो तसं तुम्ही आपल्या आपल्या घरात विद्युत दीप असू देत किंवा तेलाचे दीप असू देत, त्या दीप अलंकार करून दीपावलीचं एक वातावरण तुम्ही घरात, गल्लीत, पूर्ण गावात निर्माण करून प्रभू श्रीरामचंद्राला सुप्त गौरव अर्पण करायचे आहे। अशा या भक्तिमय कार्यक्रमाला तुम्ही सगळे आम्ही सगळे सामील होऊन प्रभू श्री रामचंद्राला एक योग गौरव आम्ही देऊया। तेवढंच नव्हे तर जे अक्षता तुम्हाला दिलेली आहे आज ते पवित्र अक्षता त्या दिवशी सुद्धा पूजन करून आणि परत तसंच बांधून ठेवावे। एक ना एक दिवशी आम्हाला अयोध्याच्या राम मंदिरला जायचा योग येणारच। जेव्हा आम्ही राम मंदिरला अयोध्याच्या जातो तेव्हा राम लल्लाचा जे पादारविंद आहे त्याच्यावर त्या अक्षता आम्ही अर्पण करून त्याच्या कृपाशीर्वादाला पात्र होऊया असे मी सगळ्यांना विनंती करतो। आणि एकदा जे राम मंदिर होणार आहे दिनांक 22 रोजी त्याचा हार्दिक शुभेच्छा मी सगळ्यांना देऊ इच्छितो। आणि 22 रोजी परत आम्ही सगळे ह्या एका दिवाळीसारख्या एक सणामध्ये आम्ही सर्व सामील होऊया असं विनंती करून मी सगळ्यांना आणि एकदा अभिवादन सांगू इच्छितो। जय श्री राम।